नमस्कार. तर आज आपण बनवतोय पास्ता. तर इथे बघू शकता मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये पाणी ठेवलं आहे उकळण्यासाठी. त्याला व्यवस्थित अशी उकळी आल्यावर आपण यामध्ये पास्ता टाकणार आहोत. तर इथे मी वाटीभर पास्ता घेतलेला आहे, ज्याला मी थोडंसं मीठ टाकून त्या पाण्यामध्ये उकळण्यासाठी ठेवलं आहे. हा व्यवस्थित असं तुम्ही 1-2 वेळामध्ये हलवून घ्या, कारण की कधी काय होतं ना, पाणी वरती आपल्याला दिसतं पण खाली हा लागलेला असतो. तर असं न होण्यासाठी तुम्ही हा व्यवस्थित मध्ये चेक करत राहा. तर व्यवस्थित असा आपला पास्ता उकळण्यासाठी ठेवला आहे. तर इथे मी त्यासाठी लागणारे साहित्य सांगते. कांदा घेतला इथे मी बारीक चिरलेला, त्याबरोबरच टोमॅटो घेतला आहे आणि सोबतच शिमला मिरची पण बारीक चिरून घेतलेली आहे. आता आपला पास्ता हा व्यवस्थित उकडून झालेला आहे, जो मी पाणी काढून ठेवून देणार आहे साईडला. तर इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे, ती व्यवस्थित अशी तापवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये मग आपण इथे तेल सोडणार आहोत. तर इथे मी 2 पळ्या तेल टाकून घेते आहे. व्यवस्थित असं तेल टाकल्यावर आपल्याला यामध्ये आपण ज्या भाज्या घेतल्या होत्या त्या परतवण्यासाठी टाकायच्या आहेत. तर सर्वप्रथम मी इथे कांदा टाकून घेते आहे. व्यवस्थित असा कांदा आपल्याला परतवायचा आहे. आता व्यवस्थित आपण याला तेलामध्ये परतवून घेऊयात. आपला हा कांदा व्यवस्थित असा परतवून झाल्यावर बघू शकता याचा कलर इथे बदललेला आहे. तर यामध्ये आता राहिलेल्या भाज्या म्हणजेच शिमला मिरची आपण टाकून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा परतवून घेणार आहोत. तर इथे सर्व शिमला मिरची मी टाकून घेतली आहे कांद्यामध्ये. ती व्यवस्थित अशी परतवण्यासाठी मिक्स करून घेते आहे. आता यामध्ये आपण टाकून घेणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो. आता हा सुद्धा आपल्याला व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे. आता हे व्यवस्थित परतवून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये काही मसाले आणि सॉस टाकायचे आहेत. तर बघू शकता मी इथे व्यवस्थित असे तेलामध्ये भाज्या चांगल्या प्रकारे परतवून घेतलेल्या आहेत. कधी काय होतं की भाज्या कच्च्या पण राहतात, कधी ओव्हर कुक होतात. तर तुम्ही ते बघू शकता की मी कशा प्रकारे शिजवून घेतल्यात. यामध्ये आता मी टाकते आपला घरगुती मसाला आणि त्यानंतर हा पास्ता मसाला. आता यामध्ये आपण टाकत आहोत रेड चिली सॉस. आता हे व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं एकजीव केल्यानंतर आपल्याला यामध्ये सोया सॉस आणि मीठही घालून घ्यायचं आहे. तर इथे मी सोया सॉस घालून घेते आहे आणि व्यवस्थित असं पुन्हा एकदा परतवून घेते आहे. आता 2 मिनिट परतवल्यानंतर मी वरतून थोडंसं मीठ टाकते. सोया सॉस थोडासा खारट असल्याने तुम्ही मिठाचा अंदाजा घेऊन टाका, जेणेकरून खारट होणार नाही. तर मसाले आणि भाज्या व्यवस्थित अशा परतवून झालेल्या आहेत. आता यामध्ये आपण पास्ता टाकून घेणार आहोत. तर बघू शकता इथे मी वरतून पास्ता टाकते आणि व्यवस्थित आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं सगळा मसाला पास्त्यामध्ये मिक्स झाला पाहिजे. म्हणजे काही साईडला मसाला राहतो आणि कधी काय होतं काही साईडला पास्ता राहतो, तर मग ती चव थोडीशी वेगळी होऊन जाते. तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आपल्या घरगुती मसाल्याने एकदम देसी असा टच येऊन जातो टेस्टला आणि खायला अतिशय उत्तम लागतं. तर यामध्ये आता मी थोडंसं मेयोनीज घालून घेते आहे आणि त्यासोबतच मी इथे थोडंसं वरतून किसलेलं चीज टाकून घेते आहे. तुम्हाला आणखी क्रीमी किंवा चीजी टेक्स्चर हवं असेल तर तुम्ही क्वांटिटी चीजची किंवा मेयोनीजची वाढवू शकता. मी इकडे प्लेन मेयोनीज घेतलं आहे.
तिकडे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे जे असतात उपलब्ध होतात मार्केटमध्ये ते मेयोनीजही वापरू शकता. तर हे व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, कारण की कधी कधी काय होतं की एका साईडलाच मेयोनीज पण राहतं किंवा एका साईडला चीज मेल्ट होऊन जातं. तर बघू शकता मी कशा प्रकारे इथे व्यवस्थित असं मिक्स करून घेते आणि हलक्या हाताने आपल्याला परतवून घ्यायचं आहे, कारण की खूप शक्यता असते शिजलेला किंवा उकडलेला पास्ता असतो तो कधी कधी ओव्हरकुक झाला असेल तर तुटण्याची किंवा जास्त एकमेकांना चिटकून घट्ट होण्याची शक्यता असते. तर आपला पास्ता हा तयार झालेला आहे. एक साधारण 2 मिनिट मी परतवून घेतला आहे, फक्त जास्त काय त्याला शिजवून घेतलेलं नाही आहे. तर अशा प्रकारे आपला पास्ता तयार झालेला आहे, जो मी इथे प्लेटमध्ये काढून घेते आहे. तर त्यावरतून मी असं चीज टाकलं आहे. एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका. थँक्यू.